नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। थंडी आता जरा कमी होत आहे, तर आज आता आपण सर्वात आधी सूक्ष्म व्यायाम करूया। सूक्ष्म व्यायाम पाय बसायचं आहे, खाली असं लंबा श्वास घ्यायचा आहे आणि पायाचे बोट खाली वरी करायचे आहेत। मग पुरा पंजा खाली वरी करायचा आहे। नंतर गोल गोल फिरवायचे आहेत पाय। लंबे लंबे श्वास घेणं सोडणं बाहेर चालू ठेवायचे आहेत। सकाळी सकाळी योगा केला पाहिजे, शरीर खूप चांगलं राहते योगा केल्याने। नंतर टोंगळे खालीवरही करायचे आहेत। नंतर पायामध्ये एवढं अंतर घ्यायचं आहे। स्थित कोणासन, हे बघा असं, आणि उजवा हात पायाच्या अंगठ्याला टेकवायचा आहे आणि डकण्या हाताकडे पाहायचं आहे। हाताचा पंजा समोर असला पाहिजे असे। नंतर या साईडने असंच करायचं। लंबे लंबे श्वास घ्यायचे, बाहेर सोडायचे। एकदम हलकं शरीर होते केल्याने। दररोज माझ्या संग 10-15 मिनिटं 20 मिनिटं व्यायाम करत जा, तुम्हाला खूप चांगलं वाटेल। असं स्थित कोणासन, नंतर चक्की आसन करायचं आहे। बघा, पहिल्या जुन्या बाया अशा चक्की फिरवत, अशी चक्की फिरवायची आहे। सरकी फिरवायची, नंतर उलटी फिरवायची चक्की 4-5 वेळा सरकी उलटी फिरवायची। एकदम बसल्या बसल्या सोपा व्यायाम आहे। जेवढा तुमच्याकडून होत असेल तेवढा करा। नंतर मांडी घालायचे असे। नंतर हाताचे बोट खाली वरी करायचे आहे। सूक्ष्म व्यायाम आहे हा। बोटाला मध्ये लचीला पण राहते, रक्तवाहिनी चांगली राहते। खाली वरी करायचे आहे बोट। नंतर गोल गोल फिरवायचे आहेत, मुठ्ठी बंद करून हात गोल गोल फिरवायचे आहेत 5-6 वेळा सारखे। नंतर उलटे 5-6 वेळा। नंतर 9-10 वेळा हात खाली वरी करायचे। एकदम सोपा व्यायाम आहे हा, बसल्या बसल्या करत जा, शरीर चांगले राहील, मजबूत राहील। सकाळी सकाळी व्यायाम केलाच पाहिजे। दिवसभर एनर्जी राहते शरीरामध्ये, ऊर्जा राहते, पॉझिटिव्हिटी राहते आणि चांगलं वाटते, दिवसभर चांगलं वाटते व्यायाम केल्याने। असे साईडनं 9-10 वेळा खाली वरी करायचे आहेत। नंतर खांद्यावर हात ठेवायचे आणि गोल गोल फिरवायचे आहेत खांदे। क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज। नंतर मानाचा व्यायाम, माग करायची, पुढं करायची।
नंतर साईडनं करायची मान, डखणीकडं करायची एकदा, नंतर उजव्या साईडनं करायची, थांबायचं 2-3 सेकंद, आरामशीर व्यायाम करायचा, घाई करायची नाही. असा सूक्ष्म व्यायाम. नंतर ज्यांची मान गोल फिरत असेल, गोल गोल फिरत असेल, लचीली असली तर त्यांनी असं गोल गोल फिरवायचे 4-5 वेळा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, सरकी उलटी 4-5 वेळा. असे खूप फरक पडते याने, चांगली राहते मान. नंतर खांदे खालीवरी करायचे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. नंतर हाते असे इंटरलॉक करून डोसक्याच्या मागं करून श्वास आत घ्यायचा आहे. बंदी आळस दूर होऊन जाते. जेवढी शरीरामध्ये आळस असली तेवढी बाहेर निघून जाते. एकदम मोकळं होते शरीर. आकडण आहे शरीरामध्ये, आकडण दूर होऊन जाते. एकदम शांत रिलॅक्स राहते बॉडी. योगाभ्यास करत जा दररोज. नंतर प्राणायाम करू आता आपण. भस्त्रिका प्राणायाम. लंबा श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. मध्यम गतीनं करू शकतो आपण, धीमी गतीनं करू शकतो आणि तीव्र गतीनं करू शकतो. जसा तुम्हाला करता येईल तसा करायचा आहे. जे मध्यम गतीनं करू शकतात त्यांनी मध्यम गतीनं करायचं आहे. ते आरामशीर एकदम धीमी गती राहते, धीमी गतीनं करू शकतात त्यांनी धीमी गतीनं करायचं. आणि जे तीव्र गतीनं करू शकतात त्यांनी तीव्र गतीनं करायचं. मी धीमी गती सर्वात प्रथम सांगतो तुम्हाला. धीमी गती. ही धीमी गती आहे. श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. नंतर मध्यम गती. ही मध्यम गती. आणि तीव्र गती.
तीव्र गती, धीमी गती, मध्यम गती आणि तीव्र गती. जशी तुमच्या शरीराची ताकद आहे, तुमच्या शरीराच्या ताकदीनुसार तुम्ही तुमच्या गतीचं चयन करू शकता, निवड करू शकता तुमच्या गतीची, की तुम्हाला कोणत्या गतीनं भस्त्रिका प्राणायाम केला पाहिजे. शरीराच्या ताकदीनुसार तुम्ही हिच्यातून एक गती निवडा. नंतर कपालभाती प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम केल्या की रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रॉंग राहते. सर्दी कफ बोंबारा तुम्हाला होणार नाही. एकदम फ्रेश राहील तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम एकदम फ्रेश राहील. आणि सर्व शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढेल. तुमच्या पायामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढेल, हातामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढेल, मस्तिष्कमध्ये ऑक्सिजनची लेवल एकदम हाय होऊन जाईल, वाढेल. आणि एकदम शांत होतो, ब्रेन शांत होतो, विचार शांत होतात, पुरी शांती भेटते. तुम्ही करून पहा, अनुभव करा, मग तुम्हाला खूप चांगलं वाटेल. याच्यानंतर कपालभाती प्राणायाम. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. कपालभाती प्राणायामचे सावधानी बी ध्यान ठेवायचे आहे. प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांनी कपालभाती प्राणायाम नाही करायचा आहे. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं आहे, कमरमध्ये खूप दर्द आहे, त्यांनी कपालभाती प्राणायाम नाही करायचा आहे. आणि जेवण करण्याच्या नंतर कपालभाती प्राणायाम नाही करायचा. जेवण झालं की 4-5 घंट्यानंतर कपालभाती प्राणायाम केला पाहिजे. या कपालभाती प्राणायामच्या सावधानी ध्यानात ठेवून कपालभाती प्राणायाम करायचा आहे. सकाळी जे नॉर्मल व्यक्ती आहेत, छोटा मोठा त्यांच्या शरीरामध्ये दर्द आहे, मोटापा आहे, त्यांनी कपालभाती प्राणायाम सकाळी उठून केला पाहिजे. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे कपालभाती प्राणायाममध्ये. पहिला भस्त्रिका प्राणायाममध्ये आपण श्वास आत घेतला आणि बाहेर सोडला. हिच्यामध्ये फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास जो आतमध्ये आत जाते तेवढाच आत जाऊ द्यायचा आहे. श्वास बाहेर सोडण्यावर जास्त लक्ष ठेवायचं आहे कपालभाती प्राणायाम करताना. आणि पोटाला एक आतमध्ये झटका बसते, पोट आत जाते. मग श्वास बाहेर सोडला की पोट आत जाते. असं करत राहा 5 मिनिटं. याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. कपालभाती प्राणायाम केल्याने पोट एकदम सेट होऊन जाते. किडनी लिव्हर एकदम स्ट्रॉंग होते, मजबूत बनते. आणि जे बिन खाल्लं पिल्लं ते शरीराला आपल्या लागते. आणि कपालभाती प्राणायाम केल्याने मन बिन एकदम शांत राहते. मस्तिष्कवर तेज येते, तेज उत्पन्न राहते, मस्तिष्कवर चांगलं तेज राहते. आणि शरीरामध्ये कुठेही गाठ असेल ती गाठ दूर होऊन जाते. कपालभाती प्राणायाम करा तुम्ही. कुठेही ब्लॉकेज असेल शरीरामध्ये, नस नाडीमध्ये कुठे ब्लॉक झाली असेल ती बिन खुलते नाडी.
टोंगळे दुखत असतील तरी कपालभाती प्राणायाम करा. तुमचे टोंगळे थांबून जातील. पुरं पोषण होईल तुमच्या टोंगळ्याचं. पोट चांगलं झालं की सर्व पार्ट शरीरामधले चांगले होतात. तर कपालभाती प्राणायाम याने सकाळी पोट बिन साफ होते. कपालभाती प्राणायाम केल्याने जे आकडण राहते नसनाडीमध्ये ते आकडण दूर होऊन जाते तुमचं. कपालभाती प्राणायाम डेली 5 मिनिटं करा सकाळी. गॅस बनत असेल, पोट साफ नसेल होत सकाळी, सर्व प्रॉब्लेम तुमच्या सॉल्व्ह होऊन जातात. एक कपालभाती प्राणायाम सकाळी 5 मिनिटं. सावधानी कपालभाती प्राणायामची आणि लाभ बिन ध्यानात ठेवायचे आहेत आणि कपालभाती प्राणायाम करायचा आहे. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर अनुलोम विलोम प्राणायाम. उजवा हात वरी घ्यायचा आहे, उजव्या नासिकावर ठेवायचा आहे आणि दक्षिण नासिकाने लंबा गहरा श्वास आत घ्यायचा आहे. आणि पूर्ण श्वास उजव्या नासिकानं बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नासिकानं सर्व श्वास आत घ्यायचा आहे आणि दक्षिण नासिकानं सर्व श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा असं 5 मिनिटं करायचं आहे लगातार. याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम 3 वेळा. 1 उंगली माथेवर, 3 उंगल्या डोळ्यासमोर. अंगुठ्यानं कान बंद करायचे आहे आणि नासिकानं श्वास घ्यायचा आहे. नासिकानं असा नाद करायचा आहे.
उद्गीत प्राणायामच्या नंतर आता थोडंसं मेडिटेशन, ध्यान करायचं आहे. देवाचं ध्यान करायचं आहे. आणि साक्षी भाव बनायचं आहे. सर्व काही देवाने दिले. शरीर जेवढा बी आपल्यापाशी पैसा आहे, शरीर तर हवा, पाणी, अन्न, धन संपत्ती, ऐश्वर्य सर्व काही देवाने दिले आपल्याला. तर काय करायचं? जगाची सेवा करायची आहे आणि आपल्याला आपली खोज करायची आहे. आपण कोण आहोत, कशासाठी आलोय पृथ्वी तलावर. आणि जे तुम्ही शिकला आता प्राणायाम, योगा, हा दुसऱ्याला शिकवायचा आहे. याला गुरु शिष्य परंपरा म्हणतात. सर्व काही देवाचं आहे. असं मेडिटेशन करून देवाचं ध्यान करायचं आहे. श्वास प्रश्वासवर ओमचं ध्यान करायचं आहे. आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे. फळाची इच्छा नाही करायची आहे. आपलं काम करत राहायचं आहे. फळ भेटो का न भेटो, जेवढे आपल्यामध्ये आपण पात्र असेल तेवढं आपल्याला देव देतच असतो. तर आपलं काम आपण करत राहायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात वरी करायचे असे आणि चेहऱ्यावरून आल्हादी फिरवायचे आहे. मेडिटेशन करायचं 1-2 मिनिटं. हा सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम जरी तुम्ही केला तर खूप चांगला आहे. एकदम स्ट्रॉंग राहसाल तुम्ही आणि वाईट गोष्टीपासून तुम्ही दूर राहसाल. चांगल्या गोष्टीकडे आपण मग त्या जासाल. चांगली संगत लागेल तुम्हाला. चांगलं काम करण्याची शक्ती तुमच्या शरीरामध्ये येईल. योगा मेडिटेशन करत जा आणि जीवनाचा आनंद घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.